गोड यांचा आवाज आपण मागील 2 दिवसापासून पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पर्व तिसरं आई गावतीबी वांद्रे आयोजित वांद्रेगड चषक 2026 पहिली सेमीफायनल टॉस जिंकून जय गणेश वापाले ए टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 9100 एकविरा स्पोर्ट्सच्या विपक्षामध्ये 3 ओव्हरची मॅच सेमीफायनल चित्तथरारक मॅच तुमच्या समोर आता रंगेल. दोन्ही संघ भिवंडीतील मजबूत आहे. एक पडगा विभागातील पडगा टेनिस क्रिकेटमधील वाफाले संघ या अंगामध्ये एक ट्रॉफी त्यांच्या खात्यामध्ये राहिली आणि दुसरीकडे सावध संघ जो नेहमीच आमने लोणाड या परिसरामध्ये आपल्या दहशत आणि राजा म्हणून संघ त्याची ओळख सातत्याने राहिले. यांच्यामध्ये ही सेमीफायनल रॉकटेल ऑफ भिवंडी सावध एक्सप्रेस किरण पाटील या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सावधकरांचा अभिमान, सावधकरांची शान. सावध एक्सप्रेस किरण पाटील स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर जयेश दलबी ही जोडी. जयेश दलबी जेडी पहिला दिवस सावध गावाने या स्पर्धेमध्ये गाजवला. टॉप 4 मध्ये पोहोचले. तर स्पर्धेचा दुसरा दिवस राहिला वाफाले ए टीमच्या नावावर आणि यांच्यामध्ये सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक पॉइंट कव्हर, त्याचबरोबर मिड ऑन आणि मिड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये स्लिप 1. पहिला बॉल किरण पाटील साठी रोशनचा पहिलाच बॉल लेग स्टंपवर फुलटत होता. स्लॉग इट करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी रडार मध्ये घेता आलं नाही. डॉट बॉलने या ओव्हरला रोशनने केली सुरुवात. किरण पाटीलला शांती डबावा लागेल धाबा रोखायचे असतील तर. किरणने प्रभावित केलं. बॅटिंग करत असताना, फलंदाजी करत असताना आकर्षक फटके त्यांनी सजवलेत ओव्हर द विकेटने. किरण साठी ॲबिलिस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्यावरून सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. किरण बॅटिलच्या बॅटमधून होता कडक चौकार. इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला. किरण पाटीलने क्लास दाखवले या फटक्यामध्ये. चौकाराने ढाबाला सुरुवात झाली. 2 बॉल फेस केले, 4 धावांचं योगदान दिलं. पहिला बॉल देखील खराबच होता, परंतु त्यावर संपर्क करता आला नाही. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गावागावांची लढाई म्हणजे क्रिकेट. गावाच्या अस्मितेची लढाई म्हणजे क्रिकेट. सेमीफायनल क्रमांक 1 ओव्हरचा तिसरा बॉल यावेळेस फ्लिक केला. ऑन साइडला बॉल हवेत, बॉल हवेत. काव कोणाचं क्षेत्ररक्षक कॅप्टन पोहोचले नाहीयेत. चांगला प्रवास, पोहोचले नाहीयेत. मोका भी दिया, चौका भी दिया. चौकार येतोय किरण पाटीलच्या बॅट मधून. सेमीफायनल मध्ये हॅट्रिक बॉल किरण पाटील साठी ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. फुल बॉल होता, टूल वसूल करता आला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 बॉल डॉट, 2 चौकार आले. 4 बॉल मध्ये 8 धाबा. चांगली सुरुवात, चांगले बॅटर रंगले गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये. सेमीफायनल आपण पाहतोय स्पर्धेची पहिली. सावध आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाफाले. 3 ओव्हरचा सामना. लॉंग ऑफ ठेवला गेले. काऊ कॉर्नर आहे डीप मध्ये. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने रोशन किरण पाटील साठी यावेळेस ऑन साइडला स्लॉग इट केलाय. बॉल चालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा उत्तुंग षटकार येतोय कॉकटेल ऑफ भिवंडी किरण पाटीलच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 आईवाहल जेलसाठी गणेशजी पाटील या स्पर्धेच्या आयोजक यांच्या माध्यमातून 200 रुपये दिले जातील. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 5 बॉल मध्ये 14 धावा रोशनने खर्च केलेत. लेन चांगली होती. बॅटची कडा लेग स्लिप मधून मागे चेंडू चाललाय डी झोन मध्ये. सिंगल येते शेवटच्या बॉलवर. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9100 एकविरा स्पोर्ट्स सावध टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. चांगली सुरुवात करून दिली सेमीफायनलच्या पहिल्या डाबामध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये.
किरण पाटीलने 2 चौकारी षटकार त्याच्या बॅट मधून आला. या मॅच नंतर आजच्या दिवसातील लॉर्ड्स प्रमाणे दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एच स्पोर्ट ढोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. पडगा टेनिस क्रिकेट मधील 2 दिग्गज संघ यांच्यामध्ये लढाई. या हंगामामध्ये या दोन्ही टीमचं देखील चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. सुरेश पारदे, विजय पारदे अँड टीम जांभूलपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये SG ढोले संघ. SG ढोले संघ या ठिकाणी जोडला गेले. आपलं देखील सरचे स्वागत. त्याचबरोबर जांभूलपाडा संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचे. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत आणि वेळेवर आपण नाणेफेकीला उपस्थिती दाखवली नाहीये तर ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पॅनलाइज देखील केले जाईल. अजूनपर्यंत तर कोणत्याच टीमला आपण पॅनलाइज दिलेलं नाहीये, पेनल्टीचा त्यांना सामना करावा लागलेला नाहीये. अगदी वेळेवर सर्व कॅप्टन्स नाणेफेकीसाठी आलेले आहेत. परंतु आज शेवटचा दिवस आहे. सेमीफायनल पहिली आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात साबाद टीमच्या बाजूने. चांगली सुरुवात किरण पाटीलने करून दिली आहे. जयेश विषय राईट हँड ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल गती भन्नाट होती ऑफ स्टंपच्या बाहेर. गतीचा वापर केला, गतीने बीट केलं बॅटर किरण पाटीलला. हा बॉल डॉट. पहिलं षटक संपलं. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल. स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेले. मिड विकेट डीप मध्ये. काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवला गेले. पुढचा बॉल शॉर्ट टर्म पुल समोर फोर्स करून उडवलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लांब ठोकलाय, सुरेख ठोकलाय. षटकार येतोय. खेचून मारला, टिचून पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. या इनिंगचा दुसरा षटकार किरण पाटीलच्या नावावर. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. प्रभावित केलं. आकर्षक फटके सजवत असताना सावधकरांचा अभिमान असणारा अष्टपैलू खेळाडू सावध एक्सप्रेस किरण पाटील. यावेळी शांत ठेवलं गेलं. अपील केलीये परंतु सहमती नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग जरूर झाली होती परंतु इनफॅक्ट विकेटवर होत नव्हता हेच सांगितलं मुख्य पंचांनी. नॉट आउट घोषित केलं. कोणती धाव नाहीये. किरण पाटीलची विकेट जर आली तर धाबा रोखल्या जातील. अन्यथा शेवटपर्यंत तो खेळपट्टीवर राहिला तर धाबांचा डोंगर उभा केला जाईल. पाण्याची व्यवस्था करायची. थोडीशी दुखापत बॅटर किरण पाटीलला झाली. आपण ऑन स्क्रीनवर पाहतोय. ओंकारची बजागे. त्यानंतर गोल्डन मॅन चेतन पाटील, भगवानजी भोईर साहेब, निवृत्ती मगर सर, डोलेचे उद्योजक. त्यानंतर रामदासजी पाटील यांना आपण पाहिलं. हरिश्चंद्र बजागे यांचं कटआउट. प्रकाशजी बजागे, आकाशजी पाटील, राहुलजी चंदे यांना आपण पाहू शकता. जवे सामन्याकडे. या ओव्हरचा चौथा बॉल किरण पाटील साठी. यावेळेस फटका फसले. बॉल हवेत. झेलची संधी. कॅच महत्वाची झेल गोलंदाजाने पकडली. जयेश विषयच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. पहिला झटका लागलाय. 21 धावसंख्येवर फलंदाज बाद. किरण पाटील बाद होण्यापूर्वी 9 बॉल फेस केले. 21 धावांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग.
ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो ती विकेट मिळून दिली जयेश विषयने मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची एज होती खेळपट्टीच्या बाजूलाच गोलंदाज थांबत गेले आणि त्यांच्या माध्यमातून हा टिपलेला पकडलेला झेल किमती विकेट होती मोलाची विकेट होती बाद होण्यापूर्वी 21 धावांचं योगदान दिलं 2 षटकार 2 चौकार किरण पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत डीजे सूरज यांचं गाणं वाजल्यानंतर अतिशी पाटील यांची मुलगी द्विका हिच्या नावाने प्रेक्षक स्टँड उभारले खेळाडू कक्ष आपण हितेन पाटील यांच्या नावाने पाहतोय गणेशजी पाटील यांच्या सुपुत्र यांचं नृत्य मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळाले दोघांचे सहर्ष स्वागत विकेट केल्यानंतर नवीन बॅटर निखिल जयेश विषयच्या खात्यामध्ये विकेट आले 5वा बॉल निखिल साठी ऑन साइडला खेचून मारले बॉल हवेत क्षेत्ररक्षक पोहोचलेत झेल घेणं शक्य नव्हतं परंतु क्षेत्ररक्षण चांगलं केले कॅप्टनने जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा येतील निखिलच्या खात्यामध्ये खातं ओपन केले स्वतःच आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर किरण पाटील यांचे बंधू स्ट्राईक एंडवर निखिल आपल्याला पाहायला मिळतात निखिल पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सख्या बंधूंची जोडी आपण सातत्याने पाहिली युसुफ पठाण इरफान पठाण असतील टेनिस क्रिकेटमध्ये देखील सातत्याने आपण बंधूंची जोडी पाहत असतो शेवटचा बॉल कटरचा वापर केला बोट थोडीशी फिरवली टप्पापर्यंत बाहेर जात असताना हा बॉल डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9100 एकविरा स्पोर्ट्स साबाद टीमची धावसंख्या 1 विकेट 23 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले जयेश विषयने महत्वाची विकेट घेतली धाबा खर्च केल्या फक्त 8 चांगली गोलंदाजी धाबा रोखाव्या लागतील कारण दुसऱ्या डाबामध्ये साबाद एक्सप्रेस क्वार्टरला बेवंडी किरण पाटीलची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल धावफलक 23 वर 1 विकेट गेली धाबा रोखल्यात दुसऱ्या ओव्हरमध्ये परंतु किरण पाटीलच्या विपक्षामध्ये देखील स्पर्धेच्या दुसऱ्या डावामध्ये क्वार्टर फायनल मध्ये हल्ला चढवला होता हे देखील विसरून चालणार नाही पहिल्या दिवसामध्ये केतनजी बांगरे या ठिकाणी जोडले गेले त्यांचे देखील सहर्ष स्वागत त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे सातत्याने पाहुणे आणि प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला तब्बल मागील 3 दिवसामध्ये पाहायला मिळाली रामदास राघव पाटील साहेब माजी उपसरपंच वांद्रेगाव आपले देखील स्वागत स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न कटरचा वापर केला गोलंदाज विपुलच्या विपक्षामध्ये पुल करणं खूप कठीण आहे कटरचा वापर सातत्याने करत असणारा हा विपुल हा पहिलाच बॉल टप्पापर्यंत थोडासा लेग कटर पुढ्यात टाकला होता पुढ्यात टाकून कटरचा वापर केला पुढचा बॉल ओव्हर पिच होता खेचण्याचा प्रयत्न पुन्हा बोट फिरवली पुन्हा बॉल डॉट येईल शांत ठेवले गेले जयेश पाटील सध्या खातं ओपन करण्यासाठी जयेश दलवी संघर्ष करतोय जेडी प्रत्युत्तर देईल का आता विपुलला राऊंड विकेटने यावेळेस फ्लिक केला ऑन साइडला देखना पटका बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा कडक षटकार सूरज षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले पहिले 2 बॉल शांत राहिला जेडी आणि त्याच्यानंतर चांगला हिट केला षटकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली वंश पाटील व्हिडिओग्राफर या ठिकाणी जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत इन्स्टा पेज त्यांच्या वर जाऊन आपण त्यांना देखील फॉलो करायचे आकर्षक व्हिडिओ बनवण्यासाठी वांद्रेकरांचा वंश नेहमीच चर्चेत राहिले या स्पर्धेची देखील एक आकर्षक व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे वेलकम एच ढोले संघ कॅप्टन टॉच बॉक्स मध्ये यायचे आणि जांभूलपाडा संघ आपण रिपोर्टिंग करायचे आज वेळेचं बंधन असेल सेमीफायनल क्रमांक पहिली आपण पाहतोय खूप चढा उतार या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कधी मोठे फटके येतात कधी विकेट साठी कधी निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत जेडीच्या माध्यमातून एक षटकार आले धावफलक 29 वर 35 प्लस धावा झाल्या तर चेस करणं थोडंसं कठीण जाईल वाफाला या टीमकडे देखील बॅटिंग लाईन चांगली सतीश असतील सुदर्शन असतील जयेश असतील त्यांच्याकडे देखील फलंदाज आहेत पुढचा बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक नाही आहेत परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये सिंगल धाव पूर्ण होते एका धाबीच्या मतीने धावफलक 30 वर
शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या तर सेमीफायनल मध्ये मजा येईल. जुनी 2 बॉल शिल्लक, 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेत विपुलने. आज गोलंदाजीमध्ये खूप सारा बदल करताना आपल्याला वाफाला हे संघ पाहायला मिळतोय. जयेश विषयला संधी दिली. सुदर्शन नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो. रामदासजी पाटील साहेब जे माजी उपसरपंच राहिलेत वांद्र्याचे, या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. पुढचा बॉल निखिलसाठी होता. यावेळीच बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर, लॉंग बाउंड्रीच्या पलीकडे. हा दमदार षटकार. हा फटका सजवला हेलिकॉप्टर स्टाईलने निखिल पाटीलने. 6 धाबा येतील. धावफलक आता 36 वर. पुन्हा ऑन साइडला खेचून मारलाय. मागचा पाय वाकवत असताना बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयेश निखिल पाटीलच्या माध्यमातून हा दुसरा षटकार येतोय आणि या 6 धाव्यांच्या मतीने टीमची धावसंख्या उच्चांक गाठते. धावफलक जाऊन पोहोचतोय 42 वर आणि आता सेमीफायनल मधून प्रवेश फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असेल वाफाले ए टीमला. स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. चला आपण नाणेफेक करूयात. एच सी डोले आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम जांभूलपाडा संघ. डोले टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. श्रीराम जांभूलपाडा संघ इथे पोहोचलेला नाहीये आणि वेळेवर नाणेफेक झाली नाही तर त्यावर काहीतरी चर्चा होईल, काहीतरी मार्ग काढतील आयोजन कमिटी, कारण का आज मेगा फायनल या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळेल. माजी उपसरपंच रामदासजी पाटील साहेब या ठिकाणी जुडलेले, त्यांचं देखील स्वागत.
41 धावांची आवश्यकता 3 ओव्हरमध्ये. मोठं टार्गेट सेट केले. सलामीची जोडी. स्ट्राईक इनवर रुपेश, नॉन स्ट्राईक इनवर जयेश. पहिलाच बॉल लेग स्टंपवर होता. पिकअप शॉट बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराने गोलंदाजाचं भव्य दिव्य स्वागत केलंय. दिगंबरचा पहिलाच बॉल लेग स्टंपवर होता. पिकअप शॉट ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रुपेशच्या बॅटमधून षटकाराला आणि षटकाराने दिगंबरचं स्वागत केले. विकेट टेकर म्हणून या गोलंदाजीची ओळख सातत्याने आमने लोणार परिसरामध्ये राहिली, परंतु आता त्याच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलमध्ये धमाका पाहायला मिळाला. आवश्यकता देखील आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याची. दुसरा बॉल फुलटच समोर लॉफ करून दिलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देत असताना हा दर्जेदार षटकार. 2 ठोकलेत बॅटर रुपेशने, कडक ठोकलेत. दोन ठोकलेत, कडक ठोकलेत. तिसरा ठोकला तर ब्ल्यू विटलचे प्रोप्रायटर विकास बजागे यांचं शॉप भाडग्यामध्ये. तिथे जाऊन तुम्हाला एक टी शर्ट मिळेल, आकर्षक टी शर्ट दिला जाईल. सेमीफायनल पहिली सध्या आपण पाहतोय. साबाद विपक्ष वाफाले ए. 43 धावांची आवश्यकता असताना जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात रुपेशने करून दिली. पहिल्याच 2 बॉलवर 2 षटकार आलेत. तिसरा बॉल मैदानाच्या बाहेर जाऊन षटकारांची हॅट्रिक आहे. सेमीफायनल मध्ये करेल का वाफालेचा रुपेश? बाउन्सर होता, कानाला मंत्र सांगून गेला की हा बॉल तुला खेळता येणार नाहीये. डॉट बॉल कमबॅक केलं. सुरुवात चांगली केली. पहिल्या ओव्हरमध्ये जर 20 धावा आल्या तर वाफाले ए टीमकडे देखील बॅटिंग लाईन आहे. सुदर्शन काठोले, सतीश सारखे फलंदाज आहेत या मॅच मध्ये, ते देखील प्रयत्न करतील. एक ओव्हर किरणची चांगली पडेल यात काही शंका नाही, परंतु या ओव्हरमध्ये फायदा घ्यावा लागेल. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली. पुढ्यात टाकला होता पुलर लेनचा हा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. मनगडचा वापर करत असताना थोडीशी मिसफिल, एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 वर. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 धावा आलेत. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. जयेश विषय आहेत, त्याच्याकडे देखील क्लास आहे. क्लासिकल फटके सजवण्यासाठी सातत्याने पडगा टेनिस क्रिकेटमध्ये जयेशची ओळख राहिली. छोटा पॅकेज बडा धमाका नेहमीच तो करत असतो आणि धमाका या सेमीफायनल मध्ये करेल का वाफाले एचा हा जयेश विषय. अकुट्टा पाऊन सेटला खेचून मारलाय, पुल केलाय, पॉवरफुल आहे. बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार चौकार येतोय. संघ आपण देखील खेळाडू कक्षामध्ये बसायचे. हितेन गणेश पाटील यांच्या नावाने उभारलेले खेळाडू पक्ष आपण पाहतोय. जयेशचा आपण उल्लेख केला, याच्याकडे क्लास आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर अकुट टप्प्याचा बॉल खेचून मारला आणि चौकार आलाय. टीमची धावसंख्या आता 17 वर जाऊन पोहोचले. खतरा आता निर्माण झालाय साबा टीमला. तुम्ही आमच्यावर विटा फेकले होते, आम्ही तुमच्यावर दगड फेकण्यासाठी सज्ज झालोय, हेच पहिल्या 5 बॉलमध्ये सांगितले. 5 बॉलमध्ये 17 धाबा आल्यात. कोणती विकेट गमावलेली नाहीये. विकेट सुरक्षित आहेत. विकेट जर गेली तर सतीश सुदर्शनचं येणं बाकी आहे. मॅच सुपर से ऊपर होईल. स्पर्धा सुपर से ऊपर आहे. वांद्रेकर चषक सेमीफायनल क्रमांक पहिली वाफाले आणि साबाद यांच्यामध्ये. या ओव्हरचा शेवटचा बॉल राईट हँड ओव्हर द विकेटने दिगंबर जयेशसाठी स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न बीट केला. डॉट बॉलने ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. सुरुवात चांगली झाली. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 26 धावांची आवश्यकता. 13ची सरासरी गाठायची. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली. 2 बॉल डॉट आलेत. तिथे एखादा मोठा फटका आला असता, 2-3 धावा आल्या असत्या तर टार्गेट चेस करण्यासाठी थोडंसं सोपं झालं असतं, परंतु मॅच अजून ओपन झालेली नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजूनही 10-12 धावा आल्या तर मॅच रंगेल. विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल.
आई वज्रश्री लिंबोली संघ आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ आपण रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर जयदुर्गा सुरई बी आणि बल्ल्यानी संघ, नन्नू 11 बल्ल्यानी संघ, आराध्य 11 मांडा, अलिमगर स्पोर्ट बी आणि त्यानंतर शेवटचा सामना शिवचेरोबा कोणगाव आणि सांगे स्पोर्ट सांगे. आज भिवंडी ग्रामीण मधील दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. कुठे जाऊ नका, पाहत राहा वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसरं. किरण पाटील सावध एक्सप्रेस समोर रुपेश, पहिलाच बॉल बन्नाथ गट्टीचा होता, ऑन सेटला खेचलाय, बॉल चालय स्क्वेअर लेग मध्ये, डी झोन मध्ये सिंगल येते. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धाबा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये सावध एक्सप्रेस भिवंडीमध्ये ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून, तो साबादकरांचा अभिमान, साबादकरांचा स्वाभिमान, साबाद एक्सप्रेस. क्वार्टर ऑफ भिवंडी, किरण पाटीलची धारदार गोलंदाजी. त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करणं तेवढं सोपं नाही. भल्या भल्या बॅटरांना त्याने नाचवलंय. भिवंडी प्रीमियर लीग असेल, ठाणे प्रीमियर लीग असेल, ओपन क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, हे नाव सातत्याने चर्चेत राहिले. त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करावी लागेल जयेश विशेला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गतीचा वापर, ऑन सेटला टर्न केलाय, इलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. बॉल चालय स्क्वेअर लेग मध्ये, डीपचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल दाबेल. या ओव्हरमध्ये 10 प्लस धाबा बनवाव्याच लागतील तरच या मॅच मध्ये रंगत येईल. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धाबा आल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10-12 धाबा आल्या, तर शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा चेस होऊ शकतात वाफाल या टीमसाठी, कारण का त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन भरपूर आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवलाय, मिड विकेट डीप मध्ये, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना साबाद टीमच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. आलेल्या टीमने रिपोर्टिंग करायची कॉम्बॉक्स मध्ये. तिसरा बॉल या ओव्हरचा रुपेशसाठी, लेन चांगली होती, बॉटमचा वापर करत असताना ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते. किरण पाटीलच्या विपक्षामध्ये देखील स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये 2 षटकार ठोकले होते. चांगल्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये देखील तुम्ही चांगले फटके सजू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला सराव तुम्ही किती केलाय ते महत्वाचं आहे. तो सराव जयेशचा आहे, त्याला मोठे फटके सजवावे लागतील. एक मोठा फटका या ओव्हरमध्ये येणं गरजेचं असेल. आफ्टर करोता शॉटॉन पुल करण्याचा प्रयत्न लवकर पिक करता आला नाही. डॉट बॉल गतीने बीट केलं जयेश विशेला. प्रमोदजी पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सर्चेस बघत त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. भन्नात गती आहे या गोलंदाजाकडे, गतीवर स्वार होऊन तो गोलंदाजी करत असतो. त्याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्याचा या महत्वाच्या सामन्यामध्ये तो वापर करत असताना साबाद एक्सप्रेस, किरण पाटील समोर, जयेश विशे समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण गोलंदाजीच्या माध्यमातून केले किरणने, सिंगल येते. मी अगोदर देखील उल्लेख केला, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण पाटील ज्या बेलीस येईल त्या बेलीस तुम्हाला 10 धावा देखील जमा कराव्या लागतील, अन्यथा सामन्यामध्ये पकड निर्माण करता येणार नाहीये. या ओव्हरचा शेवटचा बॉल किरण पाटीलचा रुपेशसाठी, राऊंड द विकेटने हॅफ्टर करोता शॉट पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. आता सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धाबा दिगंबरच्या विपक्षामध्ये आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण पाटीलने फक्त 4 धाबा खर्च केल्या. आपण चर्चा देखील करत होतो की 10-12 धाबा आले तर सोपं समीकरण थोडंसं होऊ शकतं वाफाली टीमला, परंतु आता हे समीकरण थोडंसं कठीण झालंय. 6 बॉल आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी वाफाले ए टीमला 22 धावांची आवश्यकता. परंतु जोपर्यंत रुपेश आणि जयेश विषय खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हे समीकरण बदलू शकतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. ते देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीत, हे देखील विसरून चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतील. समोर गोलंदाज निखिल पाटील, किरण पाटील नंतर तिसरं षटक निखिल पाटीलचं. राईट हँड ओव्हर द विकेटने जयेश विशेषसाठी पहिलाच बॉल
6 मध्ये 22 धावांची गरज. क्रॉस बॅटने ऑन सेटला टर्न झाले. प्रॉपर बॉलला बॅटवर घेता आला नाही. काव कॉर्नर मध्ये थोडीशी मिसफील, फक्त सिंगल येते. रुपेशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 5 बॉल आता 21 धावांची गरज. 2 मोठे फटके येणाऱ्या 2 बॉलवर जर ठोकले तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो वाफाले ए टीमचा, आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. रुपेश मध्ये ती क्षमता आहे. आतापर्यंत 2 षटकार या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून आलेत. बॉल फेस केलेत. एकूण 14 धावांचं त्याने योगदान दिले. रुपेश स्ट्राईक एंडवर. समोर निखिल पाटील. दुसरा बॉल या ओव्हरचा. ऑफ स्टंपच्या बाहेर कटरचा वापर. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झाला. ऑफ कटर होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगल्या लिने अमर पटेल सरांचा डॉट बॉल. डीआरएसचा वापर तुम्ही करू शकत नाहीत. ऑन फील्ड अंपायर फक्त त्यांना वाटलं तर डीआरएसचा वापर करू शकतात, आणि आता कोणती टीम रिव्ह्यूज घेऊ शकत नाहीयेत. तर दोन्ही पंच चर्चा करतील आणि जो निर्णय येईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. ऑनफील्ड एम्परने रिव्ह्यूचा वापर केले. दूध का दूध, पाणी का पाणी. हे महत्वाच्या सामन्यामध्ये डीआरएसचा वापर करावा लागतो पंचांना देखील, कारण की एक एक बॉल निर्णायक असतो. सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांचा काय निर्णय तो पाहावा लागेल. ऑनफील्ड डिसिजन, फेअर डिलिव्हरी. आता 4 बॉल आता आवश्यकता आहे ती 21 धावांची. 3 मोठे फटके सजवावे लागतील. कटरचा वापर केला. गोलंदाज निखिल पाटीलने. ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये घुसला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मोठा फटका आतमध्ये येऊन सजवावा लागेल. कटरचा वापर करतो. यावेळेस गतीचा वापर केला. लेग स्टंपवर ठेवला. बॅटरला वाटलं की ऑफ स्टंपच्या आत यावं लागेल. पुन्हा गंडवला बॅटरला. एक सिंगल येते. आता 3 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकता येणार नाही. तीन बॉल 20 धावांची गरज ऑफाला टीमला. यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड लॉफ करून दिलाय. बॉल चाललाय सरळ कॅमेरामॅनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. निखिल पाटीलने कधी कटरचा वापर, कधी लेग स्टंप, कधी पुढ्यात टाकलाय त्याला लांब पाठवलाय. षटकाराला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वर. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. सेमीफायनल क्रमांक पहिली आता समाप्त होत असताना 43 धावांचं टार्गेट होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा केली वाफाले ए टीमने, परंतु गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल या सेमीफायनलचा आणि तो सामना जिंकलाय सावा टीमने. आणि फायनल मध्ये वांद्रेकर चषकामध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केला. आपलं अभिनंदन. आणि फायनल साठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण चर्चा करूया. सावध एक्सप्रेस, सावधकरांचा अभिमान, सावधकरांचा स्वाभिमान जपणारा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू किरण पाटील. क्वार्टर ऑफ भिवंडी. किरण पाटील सेमीफायनलचा हिरो ठरलाय. आई वज्रश्री निंबवली आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि आई वज्रश्री लिंबोली टीमची कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसऱ्यामध्ये संघ 9100 एकविरा स्पोर्ट साबाद मेगा फायनल मध्ये पोहोचलाय आणि सध्या मैदानामध्ये फोटो शूट केला जातोय. असं म्हटलं जाताना की फोटो काढायला वेळ लागत नाहीत,
परंतु स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो आणि जो स्वतःची इमेज बनवतो त्याचाच फोटो काढला जातो. आणि सध्या साबाद टीमने या क्रिकेटच्या नकाशावर भिवंडी तालुक्यामध्ये राज्य करत असताना या स्पर्धेमध्ये वांद्रेकर चषकामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित केले, सेमीफायनल जिंकत असताना. आणि त्यांचा तो फोटो शूटचा कार्यक्रम सध्या मैदानामध्ये होत असताना आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटील, अष्टपैलू कामगिरी जी करत असताना त्याच्या बॅट मधून 21 धावांचं योगदान दिलं, 10 बॉल फेस करत असताना आणि गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या आणि सामना जिंकला साबाद संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवले. अभिनंदन किरण पाटील आणि टीम.